त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का? तर येणाऱ्या परीक्षेत या व्हिडिओमधून थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 22 मे 2026 या या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी तुम्ही एमपीएससी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न आहे, मे 2026 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे नॉर्वे. तर या पुरस्काराचे नाव ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट आहे. तर नॉर्वेचे राजे हेरॉल्ड पाचवे यांनी हा सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदींना हा मिळालेला एकूण 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो की नॉर्वे या देशाने पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मे 2026 मध्ये भारत कोणत्या समस्येपासून मुक्त झाल्याची घोषणा केली? तर उत्तर आहे नक्षलवाद. नक्षलवाद हे याचं योग्य उत्तर आहे. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पण परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर अमित शहा यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथे ही मोठी घोषणा केली. तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठे ही मोठी घोषणा केली? तर जगदलपूर येथे. त्यांनी बस्तरच्या शाश्वत विकासासाठी शहीद वीर गुंडा धूर सेवा डेरा प्रकल्प सुरू केला. नक्षलवाद संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. दुर्गम आदिवासी गावांमध्ये सरकारी योजना पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे जन भागीदारी सबसे दूर सबसे पहिले. जन भागीदारी सबसे दूर सबसे पहिले ही जी योजना आहे ही छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे. यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही मोहीम राज्यातील 8,000 पेक्षा जास्त गावांमध्ये यशस्वीरित्या राबवली जाणार आहे. तर दुर्गम भागातील आरोग्य, शिक्षण, पेन्शन सुविधा देणे, लोकांना या सुविधा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तर विशेष उभारलेल्या आदिम सेवा केंद्रामार्फत लोकांच्या समस्याही सोडवल्या जात आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी कोणती विशेष मोहीम राबवली? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन अंतिम प्रहार. तर मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. कारण की या ऑपरेशन अंतिम प्रहारने गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यात आला आहे. तर या मोहिमेच्या परिणामी गडचिरोली जिल्हा अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे. तर गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सैन्याने ही संयुक्त कारवाई केली. तर या कारवाईत 8 नक्षलवाद्यांना अटक झाली, तर 5 जण शरण आले. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. आयुष क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आयुष अनुदान पोर्टल कोणी लॉन्च केले? तर याचं उत्तर आहे प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधव हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे पोर्टल नवी दिल्लीतील प्रसिद्ध कर्तव्य भवन येथे भव्य समारंभात लॉन्च करण्यात आले. तर विविध संशोधन संस्थांनी त्यांच्या सरकारी निधीसाठी ऑनलाईन अर्ज करणे यामुळे सोपे होईल. तर हा उपक्रम आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष ग्रीड संकल्पनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सीबीआयच्या नावाने होणारी फसवणूक ओळखण्यासाठी कोणते AI चॅटबॉट लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे अभय. अभय हे याचं उत्तर आहे. तर हे भारतातील पहिले प्रगत स्वरूपाची रिअल टाइम नोटीस पडताळणी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तर सीबीआयच्या नावाने होणारी जी फसवणूक आहे ही ओळखण्यासाठी हे AI चॅटबॉट लॉन्च करण्यात आले. तर ही रिअल टाइम नोटीस पडताळणी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तर सर्वसामान्य नागरिक नोटीस अपलोड करून ती खरी आहे का खोटी हे पडताळून पाहू शकता. तर या चॅटबॉटमुळे देशातील गंभीर सायबर गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा बसणार आहे.
तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. 11व्या शतकातील चोळ साम्राज्याचे ऐतिहासिक ताम्रपट नेदरलँड्सने भारताला कोणाच्या उपस्थितीत परत केले? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नेदरलँडने ताम्रपट भारताला परत केले, जे चोळ साम्राज्याचे होते. 11व्या शतकातील चोळ साम्राज्याचे होते. तर पंतप्रधान मोदींच्या नेदरलँड्समधील ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान हे ताम्रपट परत मिळाले. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हे कोणत्या शतकातील होते, हा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतात. कोणत्या साम्राज्याशी संबंधित होते, हा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतात. कोणत्या देशाने भारताला हे ताम्रपट परत केले, हा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नेदरलँड्स मधील प्रसिद्ध लायडेन युनिव्हर्सिटी लायब्ररीने हे ताम्रपट स्वाधीन केले. तर दोन्ही देशांनी पुढील 5 वर्षासाठी धोरणात्मक भागीदारीचा आराखडाही निश्चित केला. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आरबीआयने मे 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर याचं उत्तर आहे यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. तर संबंधित बँकेची आर्थिक आणि भांडवली स्थिती प्रचंड खराब झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. तर सर्वसामान्य खातेदारांना DICGC कडून 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. तर कडक कारवाईनंतर बँक आता कोणत्याही बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये निधन झालेले भुवनचंद्र खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भुवनचंद्र खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, किंवा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव सांगा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते भारतीय लष्करामध्ये प्रतिष्ठित मेजर जनरल पदावर कार्यरत होते. त्यांनी उत्तराखंडचे यशस्वी मुख्यमंत्री आणि अनेक वेळा केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले. त्यांच्या सन्मानार्थ उत्तराखंड सरकारने राज्यात 3 दिवसाचा अधिकृत राज्य दुखवटाही जाहीर केला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. फेडरल बँकेचे माजी CEO श्याम श्रीनिवासन यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे बेटर नेव्हर स्टॉप्स. बेटर नेव्हर स्टॉप्स. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बेटर नेव्हर स्टॉप्स याचे लेखक कोण आहे? तर याचं उत्तर आहे श्याम श्रीनिवासन. तर ते कोणत्या बँकेचे माजी CEO होते? कारण की फेडरल बँक ही पण एक महत्वाची बँक आहे. तर त्या बँकेचे ते माजी CEO होते. तर श्याम श्रीनिवासन कोणत्या बँकेचे माजी CEO होते, हा एक प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर हे पुस्तक त्यांच्या तब्बल 30 वर्षाच्या समृद्ध बँकिंग अनुभवावर आधारित आहे. तर त्यांनी 2010 ते 24 या प्रदीर्घ काळामध्ये फेडरल बँकेचे यशस्वी नेतृत्व केले. तर या दर्जेदार पुस्तकातून तरुणांना व्यावसायिक नेतृत्व आणि कठोर शिस्तीचे महत्त्वाचे धडे मिळतात. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचा प्रश्न कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण या चॅनलवर अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्न घेऊन येत असतो. धन्यवाद.